तर तिकडे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत आणि या नगरसेवकांना शोधण्यासाठी आता ठाकरेंच्या शिवसेनेनं शहरात पोस्टर्स लावलेत। कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडलंय पाहूया। बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लागलेले हे दोघे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेनं कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्या 4 नॉट रिचेबल नगरसेवकांचे बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावलेत। या ठिकाणी जे बेपत्ता असलेले नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचे पोस्टर या ठिकाणी आता चिपकवले जात आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे बेपत्ता असलेले 2 नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे या दोघांचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात आले आहेत। विशेषतः पाहिलं गेलं तर या पोस्टरवरती आपण पाहू शकता लिहिण्यात आलेलं आहे की मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे नगरसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नगरसेवक आहेत आणि 16 तारखेपासून हे बेपत्ता आहेत। त्यांचा कोणालाही कुठेही माहिती मिळाल्यास तत्काळ शिवसेना शाखेमध्ये संपर्क करावा। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 11 नगरसेवक निवडून आलेत, मात्र यापैकी 4 नगरसेवक निकाल लागल्यानंतर नॉट रिचेबल झाले। यात मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे अशी बेपत्ता नगरसेवकांची नाव आहेत। गटनोंदणीच्या वेळी सुद्धा हे 4 नगरसेवक गैरहजरच होते। हे नगरसेवक बेपत्ता झाल्याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेनं कोळसेवाडी पोलीस ठाण्यात केली आहे। तर नॉट रिचेबल असलेले नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची सुद्धा चर्चा आहे। त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेनं हे नगरसेवक बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावलेत। मिसिंगचा गुन्हा, बेपत्ता, लापत्ता त्यांच्यात आम्ही पोस्टर लावणार ना। यांना कोणी पाहिलंय का? त्यांचे पोस्टर अख्ख्या कल्याण डोंबिवलीत लावू, महापालिकेत लावू, सभागृहात लावू, कल्याण डोंबिवलीच्या भाजपच्या कार्यालयात चिटकवू, शिंदेच्या कार्यालयात चिटकवू, मिसिंग म्हणून, मिसिंग पर्सन। आणि मग मिसिंग पर्सन ब्युरो नावाचा जो एक क्राईमचा रेकॉर्ड आहे तर त्या चौघांची नावं येतील। तर जे 4 नगरसेवक कुठं गेले त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी नाही का? त्यांच्या घरच्या लोकांनी कुठे तक्रार केली का? आता हे कुठं त्यांचे आई वडील व्हायला लागलेत, पोस्टर लावतायत म्हणजे त्यांना काय फरारी घोषित करताय? ते दरोडखोर आहेत, डाकू आहेत, काय त्यांच्यावर आरोप काय आहेत? म्हणून हे असे जे काही दबावाचं राजकारण करतायत, उभटायला त्यांच्या स्थानिक नगरसेवक मुंबईचे पण केडीएमसीचे बी सगळे वैतागलेले आहेत। मला वाटतं आणखी लवकरच त्याच्यातला आणखी एक मोठा गट हा त्यातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे। आमचे नगरसेवक हे आमच्या सोबत आहेत। जे 4 नगरसेवक हे आत्ता आमच्या सोबत नव्हते, त्यांनी अजून स्वतःची नोंदणी सुद्धा कोकण आयुक्तांकडे केलेली नाही। आम्ही येत्या 1 ते 2 दिवसामध्ये आमचे गटनेते हे व्हीप बजावणार आहेत। आम्ही परत एकदा बैठक बोलवू। या बैठकीस जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार। ठाकरेंचे जे नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांचे कुटुंबीय सुद्धा घरात नाहीत। महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासून त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा घर सोडल्याचं शेजारी सांगतायत। या ठिकाणी विजय झालेला मधुर म्हात्रे मात्र तो इकडनं बेपत्ता आहे। का वाटतं? मला काय माहिती, कल्पनाच नाही त्याची। पण तुम्ही त्यांच्या घरातनं निघालेले आहेत, कोण आहात आणि काय? गेलो होतो बघायला फक्त। मग घरामध्ये कोण कोण आहे? कोणच नाही घरात। घरचे आई वडील वगैरे पण ते नाही, आई वडील पण नाहीत। नेमकं गेलेत कुठे काय? नाही, काय कल्पनाच नाही मला। काय वाटतं की नवीन नगरसेवक या ठिकाणी आलेला आहे, तो कुठेतरी भेटावा असं वाटतं का? आज लवकर येणार तर बरं, चांगलंच वाटेल आम्हाला। तर दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या मनसेनं सुद्धा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। मनसेच्या 4 नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानंतर राऊतांनी सामनातनं राजू पाटलांवर निशाणा साधलाय। सध्याच्या राजकारणात कुणीही कुणाचा राहिलेला नाही। राजू पाटील आता विकास या मुद्द्यावर शिंदे गटाबरोबर गेलेत। विकासाच्या नावाखाली लोकशाहीला आणखी काय काय सहन करावं लागणार आहे? भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अरेरावीला आणि घाणेरड्या राजकारणाला कंटाळून राजू पाटलांनी मनसेला शिंदे गोटात फरफटत नेलं। तर रवींद्र चव्हाण हे खालच्या पातळीवरचं राजकारण करतात। त्यांना धडा शिकवण्यासाठी मनसेनं कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे गटास पाठिंबा दिला। यात विकास हा मुद्दा येतो कुठे? असल्या घाणेरड्या राजकारणात विकास शब्द बदनाम झालाय असं राऊतांनी सामनात लिहिलंय। उद्धव ठाकरेंनी आज कल्याण डोंबिवलीतल्या उर्वरित नगरसेवकांची बैठक घेतली। राज ठाकरेंच्या मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यानं आणि आपलेही 4 नगरसेवक नॉट रिचेबल झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेवर मोठी नामुष्की ओढावली आहे।
तर कल्याण डोंबिवलीतल्या उर्वरित नगरसेवकांमध्ये सुद्धा फूट पडू नये यासाठी आता ठाकरेंनी प्रयत्न सुरू केले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.